हाय मित्रांनो, आज आपण बनवणार आहे गावाकडील चिकनचा रस्सा भाजी. तर सर्वात प्रथम आपण खोबरं, कांदा आणि थोडंसं आलं तळून घेऊया. आणि हे पिवळं चिकन आहे, ते अगोदरच शिजवलं आहे. ते स्किप झालं व्हिडिओ, त्याच्यासाठी सॉरी. तर सर्वात आधी मी आता कांदा, खोबरं, थोडीशी चणा डाळ आणि आलं, कोथिंबीर तळून घेते. आणि कलर छान येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे मी. आणि ती पण तेलामध्ये छान परतून घेतली आहे. असं केल्याने भाजीला छान तवंग येतो, तरी येते. थोडंसं आलं पण मी त्यामध्ये घेतलं आहे. लसूण जास्त तर मला नाही आवडत आहे, तुम्ही टाकू शकता. तर आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. पहा किती छान कलर दिसतोय. तर आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. आता ग्राइंड केल्यानंतर आता चला आता भाजीची प्रोसेस सुरू करूया. तर सर्वात प्रथम आता मी मसाले घेतले आहेत. ते मसाले कॅमेऱ्यामध्ये आले नाही, त्याच्यासाठी सॉरी. तर मी सांगते, लाल तिखट, हा लकीचा मटन मसाला आहे, थोडंसं धना पावडर, थोडंसं घरचं काळं तिखट असं घेतलं आहे, थोडीशी हळद. तर चला आता गॅस चालू करूया आणि त्याच्यावरती एक पातेलं ठेवलं आहे. साधारणतः 1 ते 1.5 पळी मी तेल त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि आता ते जे सुके मसाले आहेत ते मी तेलामध्ये टाकून घेते. जेवढं चिकन आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे तेवढंच चिकन मी साईडला काढून घेते, की अशा म्हणजे गडबड नाही होणार. आणि आता मी तेलामध्ये सुका मसाला जो दाखवला होता तो टाकून घेते. तेल गरम झालं आहे. आणि मी आता मसाला टाकत आहे. तेल जास्त कडक गरम करू नये, मसाला जळू शकतो. आता गॅस कमी ठेवून मसाला टाकला आहे आणि तो छान परतून घ्यायचा. आणि मसाला जळू नये म्हणून सूपमध्ये थोडासा सूप मी त्याच्यामध्ये टाकत आहे. असं केल्याने मसाला पण जळत नाही आहे आणि तरी पण छान येते. आता थोडासा आणखी परतून घ्यायचा मसाला. आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे. वाटणातील असं मी सगळे आधी तळून घेतल्या होत्या, यामुळे जास्त परतायची गरज नाही आहे. राहिलेला मसाला पण वाटण त्यात टाकून घेते आणि छान असं परतून घेते. आता जे चिकन आपण काढून ठेवलं होतं ते चिकन आता त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. आता मसाल्यामध्ये चिकन मी टाकते.
आणि छान चिकन पण त्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. आणि साईडला दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवते. पाणी गरम करून टाकल्याने कुठल्याही भाजीची टेस्ट ते जी तरी आहे ती अगदी तशीच्या तशीच शेवटपर्यंत राहते. त्याच्यासाठी कुठलीही भाजी बनवताना पाणी ॲड करताना, पातळ भाजी बनवताना पाणी ॲड करताना शक्यतो गरम करूनच टाकायचं. आपल्याला कितपत पातळ हवं आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. भाजी आणखीन पण दाटसर आहे, यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करून घेते. आणि आता छान उकळी येईपर्यंत मीडियम गॅसवरती ठेवते. भाजीला पहा उकळी फुटायला लागली आहे. मी एक 5 ते 7 मिनिटे त्यावरती झाकून छान उकळी येऊन देते. ही आहे आपली चिकनची भाजी तयार. पहा तरी किती सुरेख आली आहे. तर तयार आहे आपली गावची चिकनची भाजी. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.